Hello students, welcome to the next session of the MST CET previous year questions. हा जो आपण सेशन पाहतोय तो प्रिव्हियस इयर क्वेश्चन MST CETचा पाहतोय. लास्ट लेक्चरला आपण MST CET 2014ला विचारलेले 5 क्वेश्चन्स आपण बघितलेले होते. आजच्या तासाला आपल्याला MST CET 2015ला विचारलेले सगळे MCQ बघायचे आहेत. सो MST CET 2015. ह्या 2015ला MST CET साठी विचारलेले क्वेश्चन्स आपण बघतोय. नेक्स्ट क्वेश्चन आहे नंबर 6 आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण 5 क्वेश्चन्स अभ्यासलेले होते. काय क्वेश्चन आहे बघूया. Which one of the following is a non-endospermic seed? Which one of the following is a non-endospermic seed? खालील दिलेल्यापैकी कोणती सीड ही नॉन एंडोस्पर्मिक टाईपमध्ये येते? ऑप्शन काय काय बघूया. ए, बी, सी आणि डी असे ऑप्शन आहेत. याच्यामध्ये सनफ्लावर, देन कोकोनट, थर्ड ऑप्शन आहे तो ग्राउंडनट, आणि लास्ट ऑप्शन आहे तो व्हीट. आता हे दिलेले जे ऑप्शन आहेत, क्वेश्चन वन्स अगेन बघा. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ नॉन एंडोस्पर्मिक सीड? नॉन एंडोस्पर्मिक सीड कोणती आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर आपल्याला माहित आहे की सीड जे आहे त्या सीडचे 2 टाईप असतात. एक एंडोस्पर्मिक सीड आणि नॉन एंडोस्पर्मिक. हे दोन त्याचे टाईप्स असतात सीडचे. एंडोस्पर्म प्रेझेंट असतो. सो एंडोस्पर्म प्रेझेंट, एंडोस्पर्म absent. ओके. जनरली एंडोस्पर्म प्रेझेंट असतो. तो एंडोस्पर्म प्रेझेंट आहे याचा अर्थ एंडोस्पर्म शिल्लक राहिलेला आहे. एम्ब्रियोनी यूज करून सुद्धा एंडोस्पर्म त्या सीडमध्ये शिल्लक असतो. ह्या एंडोस्पर्मिक सीड असतील तर त्या मोस्टली ह्या मोनोकॉट असतात. मोस्टली मोनोकॉट. नॉन एंडोस्पर्मिक सीड्स आर मोस्टली डायकॉट. कन्सेप्च्युअल पार्ट आहे. याचा अर्थ ह्या अशा सीड्स असतात की याच्यात एंडोस्पर्म प्रेझेंट असतो, इकडं मात्र एंडोस्पर्म नसतो, आणि या मोस्टली मोनोकॉट असतात, या मोस्टली डायकॉट असतात. आता आपल्याला दिलेले ऑप्शन, आपण थेरी पार्टमध्ये या दोघांचे डिफरन्स खूप डिटेल बघितलेले होते. तर हे आपण 1 बाय 1 बघूया. हे सनफ्लावर आहे. हे सनफ्लावर मोनोकॉट आहे, कोकोनट मोनोकॉट आहे, हे व्हीट मोनोकॉट आहे. म्हणजे सनफ्लावर मोनोकॉट आहे याचा अर्थ याच्यामध्ये एंडोस्पर्म नसतो कारण हा मोनोकॉट आहे. कोकोनट मोनोकॉट आहे. ग्राउंडनट मात्र डायकॉट आहे. आणि व्हीट मोनोकॉट आहे.
जर आपल्याला आता हे कळालंय तर आपल्याला नॉन एंडोस्पर्मिक सीड असते, ही कशामध्ये असते? डायकॉट. आणि डायकॉट कोण आहे? ग्राउंडनट. आणि म्हणून आपल्याकडं हा जो ऑप्शन आहे नंबर 1 ऑप्शन कॅन्सल होतो, बी इलिमिनेट होतो, डी इलिमिनेट होतो. एकच ऑप्शन या ठिकाणचा करेक्ट येतो, तो म्हणजेच ग्राउंडनट ही नॉन एंडोस्पर्मिक सीड आहे, कारण तो डायकॉटमध्ये असतो आणि डायकॉटमध्ये एंडोस्पर्म ऑब्सेंट असतो, म्हणून त्या सीडला काय म्हणायचं? नॉन एंडोस्पर्मिक सीड. ओके, क्वेश्चन बोर्डवरचा व्यवस्थित लिहून घ्या, पॉईंट वाईज ऑप्शन लिहून घ्या. दिलेली हिंट तुम्हाला हवी असेल तर साईडला तुम्ही लिहून घेऊ शकता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. क्वेश्चन नंबर 7 आहे, पोलन ग्रेन डेव्हलप्स फ्रॉम डॉट डॉट ऑफ अँथर. पोलन ग्रेन डेव्हलप्स फ्रॉम डॉट डॉट ऑफ अँथर. म्हणजे हा पोलन ग्रेन आहे तो अँथरच्या कोणत्या पार्टपासून तयार झालेला आहे? हे पार्ट्स खाली दिलेले आहेत, 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी एक फर्स्ट आहे इपिडर्मिस, देन एंडोथेसियम, टॅफेटम अँड स्पोरोजिनस टिश्यू. यापैकी कोणत्या पार्टपासून पोलन ग्रेन तयार झालेला आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. सो पोलन ग्रेन डेव्हलप्स फ्रॉम डॉट डॉट ऑफ दी अँथर. आता सुरुवातीला पोलन ग्रेन कसा डेव्हलप होतो हे आपण जस्ट बघूया. हा आपल्याला समजण्यासाठी आहे. हा अँथर स्टॅमेनचा पार्ट आहे, याला आपण पूर्ण स्ट्रक्चरला स्टॅमेन म्हणतो. हा अँथर आहे, हा फिलामेंट आहे. हे आपल्याला सगळं डिटेल माहीत आहे. ह्या अँथरमध्ये हा जर अँथर बघितला तर या अँथरची जी वॉल असते त्याच्यात वेगवेगळे पार्ट्स असतात आणि ह्या अँथरच्या इनसाईडला म्हणजे हा जो पार्ट असतो याच्या इनसाईडला पोलन सॅक्स असतात. काय असतात? पोलन सॅक्स. पोलन सॅक्स हे बाहेरचे असतं, याला म्हणायचं अँथर वॉल. अँथर वॉल असते आणि आतील साईडला असतात ते पोलन सॅक्स असतात. म्हणजे अँथरचं डिवायडेशन आहे. हा जर आपण अँथर घेतला त्याच्यात 2 महत्त्वाचे पार्ट आहेत, एक अँथर वॉल आणि पोलन सॅक. हा जर डायथिकस म्हणजे 2 लोबचा अँथर असेल तर 4 पोलन सॅक असतात, टेट्रालॉक्युलर म्हणतो. ह्या अँथर वॉलमध्ये वेगवेगळे लेयर्स असतात. जसं की सगळ्यात बाहेरचा असतो तो इथं आपण दिलेला इपिडर्मिस. हा अँथर वॉलचा सगळ्यात बाहेरचा लेयर असतो, आउटर लेयर असतो. आणि हा प्रोटेक्शनसाठी त्याला उपयोगी ठरतो. प्रोटेक्शन. हा झाला पहिला लेयर. दुसरा एंडोथेसियम, हा मात्र सेकंड म्हणजे हा फर्स्ट लेयर आहे आउटर, हा सेकंड लेयर असतो आणि तो त्याला डेहिसनसाठी मदत करतो. आपण इथं असं लिहूया, हेल्प्स इन डेहिसन्स. म्हणजे मॅच्युअर झाल्यानंतर फुटण्यासाठी, अँथरला फुटण्यासाठी मदत करतो. सो सेकंड लेयर आहे. किंवा इनसाइड इपिडर्मिस, याला आपण सेकंड लेयर म्हणूया. हा डेहिसन्स साठी काम करतो, हेल्प्स इन डेहिसन्स त्याचं फंक्शन आहे. म्हणजे ब्रेकिंग ॲट मॅच्युरिटीसाठी मदत करतो. अँथर मॅच्युअर झाल्यानंतर तो ब्रेक करायचा असतो. ब्रेक का करायचा? तर तो ब्रेक झाल्यानंतर त्याचे पोलन ग्रेन हवेत येतात आणि मग ते स्टिग्मापर्यंत जाणार आहे, पॉलिनेशन होणार आहे. याच्या पुढच्या स्टेप्स व्हायच्या असेल तर अँथरला ब्रेक व्हायचं आहे आणि ब्रेक करण्यासाठी कोणाची मदत होते? एंडोथेसियमची. देन टॅपेटम इनरमोस्ट लेयर असतो, हा इनरमोस्ट आहे.
आणि रिच इन फूड असतो आणि फूड असल्यामुळं हा सप्लाय फूड करतो. न्यूट्रिशन हे त्याचं फंक्शन आहे, नरिशमेंट हे त्याचं फंक्शन आहे. सप्लाय फूड, डेव्हलपिंग पोलन ग्रेनला फूड सप्लाय करतो. नरिशमेंट किंवा न्यूट्रिशन आपण म्हणतो, नरिशमेंट हे त्याचं फंक्शन आहे. स्पोरोजिनस टिश्यू हे मात्र पोलन सॅकमध्ये असतात. सो प्रेझेंट इन पोलन सॅक. आणि हे पोरोजिनस टिश्यू असतात. ह्या स्पोरोजिनस टिश्यूपासून MMC तयार होते, म्हणजे मायक्रोस्पोअर मदर सेल किंवा पोलन मदर सेल असते. हे 2n डिप्लॉइड सिच्युएशन असते. आणि या पोलन मदर सेलचं मिओसिस झालं की याच्यापासून पोलन ग्रेन्स तयार होतात, मायक्रोस्पोर्स तयार होतात, गिव्स पोलन ग्रेन्स, ज्याला आपण मायक्रोस्पोर्स म्हणतो. राईट. बघा आता आपला क्वेश्चन काय आहे, पोलन ग्रेन्स डेव्हलप्स फ्रॉम डॉट डॉट ऑफ द अँथर. तर इपिडर्मिसपासून पोलन ग्रेन होत नाही, कारण इपिडर्मिस हा फास्ट लेअर असतो, आउटर लेअर असतो, तो प्रोटेक्शनचं काम करतो. म्हणजे हा ऑप्शन संपला. एंडोथेसियम आहे, सेकंड लेअर असतो, तो डेहिसनचं काम करतो, तोही पोलन ग्रेन तयार करत नाही. सेकंड ऑप्शन गेला. थर्ड ऑप्शन आहे टॅपेटम, हा इनर मोस्ट असतो, थिक असतो, रिच इन फूड असतो, फूड सप्लाय करतो, नरिशमेंट करतो, पण पोलन ग्रेन तयार करत नाही. म्हणजे हाही ऑप्शन संपला. मग उरलेला ऑप्शन आहे स्पोरोजिनस टिश्यू. हा मात्र ऑप्शन बरोबर आहे, कारण या पोलन सॅक्समध्ये पोलन मदर सेल असतात. त्याचं मिओसिस झालं की काय होतं, पोलन ग्रेन्स तयार होतात. सो पोलन ग्रेन्स आर डेव्हलप्स फ्रॉम स्पोरोजिनस टिश्यू इज द करेक्ट आन्सर. कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे. ह्या अशा पद्धतीनं हे तुम्हाला ऑप्शन आपण सिलेक्ट केला, म्हणजे आपल्याला कळालेलं आहे वरचे 3 ऑप्शन आहेत हे रॉंग ऑप्शन आहेत, चुकीचे ऑप्शन आहेत. म्हणजे पोलन ग्रेन तयार व्हायचा असेल तो स्पोरोजिनस टिश्यूपासून होतो, कसा तयार होतो हे यापुढं आपण सांगितलेलं आहे. ओके, क्वेश्चन ॲड करा नोटबुकमध्ये, तो व्यवस्थित लिहून घ्या. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे नंबर 8. इन एंजियोस्पर्म्स ड्यूरिंग डेव्हलपमेंट ऑफ embryo the suspensor cell develop from. once again बघा क्वेश्चन काय, in angiosperm during development of embryo, development of embryo म्हणजे एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होते. the suspensor cells develop from, suspensor cells develop from. सस्पेन्सर एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होत असताना ज्या सस्पेन्सर सेल्स तयार होतात त्या कोणापासून तयार होतात, याचा अर्थ डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओमध्ये हा पार्ट आपण बघितलेला होता. ओके, बघूया कशा पद्धतीनं डेव्हलपमेंट होत असते. तर अगदी सुरुवातीला जो झायगोट तयार होतो, इनिशियल स्टेजला झायगोट असतो, तो झायगोट डेव्हलप झाला की त्याचा ऊसपोर, झायगोटलाच दुसरं एक नाव दिलं जातं ऊसपोर. म्हणजे हा झायगोट आहे, याला म्हटलं जातं ऊसपोर. हा डिवाइड झाला की याच्यापासून 2 पेशी तयार होतात. एक सस्पेन्सर इनिशियल, याला म्हटलं जातं सस्पेन्सर, इनिशियल याला म्हटलं जातं जनरेटिव्ह इनिशियल किंवा एम्ब्रियोनल इनिशियल, एम्ब्रियोनल इनिशियल. पुढे जाऊन हे सस्पेन्सर इनिशियल आहे, याचं रूपांतर सस्पेन्सरमध्ये होतं. असा एक लिनियर सेलचा लेअर तयार होतो ज्याला म्हटलं आता सस्पेन्सर. आणि एम्ब्रियोल इनिशियल आहे, याच्यापासून सुरुवातीला टेट्राइड एम्ब्रिओ तयार होतो. सो दिस इज द सस्पेन्सर.
दिस इज दी डेव्हलपिंग एम्ब्रिओ. टेट्राड असेल, नेक्स्ट ऑक्टॅन्ट असतो, एम्ब्रिओ तयार होत असतो याच्या पुढं. नेक्स्ट पुढं जाऊन याचा सस्पेन्सर ॲज इट इज राहतो, एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंट होते आणि याचा मॅच्युअर एम्ब्रिओ होत असतो. तर आपल्याला इथंपर्यंतच विचारलेलं आहे, हा सस्पेन्सर विचारलेला आहे. सस्पेन्सर डेव्हलप्स फ्रॉम, सस्पेन्सर इनिशियल तरी असायला पाहिजे, झायगोट असायला पाहिजे किंवा ऊसपोर असला पाहिजे. ओके, म्हणजे आपल्याकडे काय काय ऑप्शन आहेत. एकतर सस्पेन्सर तयार होण्यासाठी सस्पेन्सर इनिशियल असायला पाहिजे किंवा झायगोट किंवा ऊसपोर, यापैकी कोणताही ऑप्शन असेल तर या पेशीपासून काय तयार झालेला असतो, सस्पेन्सर तयार होत असतो. बघूया आपण दिलेल्या ऑप्शनमध्ये ऊसपोर हा पहिलाच ऑप्शन आहे, त्यामुळं हा ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन आहे. याच्यापासून काय तयार होत असतो, सस्पेन्सर तयार होत असतो. सो सस्पेन्सर सेल डेव्हलप्स फ्रॉम दी ऊसपोर. ओके, याचा अर्थ हे उरलेले तीनही ऑप्शन कॅन्सल होतात, कारण फर्स्ट ऑप्शन आहे तो बरोबर ऑप्शन आहे, त्यामुळे हे रिजेक्ट होतात. आता हे आपण बघूया थोडंसं की यांचेही फंक्शन काय काय आहेत बघूया. म्हणजे जसं आता आपण हे बघितलं की सस्पेन्सर तयार होण्यासाठी सस्पेन्सर इनिशियल किंवा ऊसपोर झायगोट असणं गरजेचं असतं. म्हणजे ह्या सगळ्यांचे फंक्शन बघूया. ऊसपोर याचं मेन फंक्शन आहे फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ अँड सस्पेन्सर. सो फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ अँड सस्पेन्सर. इंटिग्युमेंटचं फंक्शन असतं प्रोटेक्शन. एंडोस्पर्मचं फंक्शन असतं स्टोरेज ऑफ फूड. अन्न पदार्थ साठवणं. आणि कॉटिलिडॉनचं फंक्शन असतं, आता जनरली जे कॉटिलिडॉन असतात हे पण फूड स्टोअर करतात. हे एंडोस्पर्म प्रेझेंट असतो मोनोकॉटमध्ये, डायकॉटमध्ये कॉटिलिडॉन काय करतात, स्टोरेज ऑफ फूड करतात. सो स्टोरेज ऑफ फूड इन डायकॉट. इन मोनोकॉट. हे त्याचे वेगवेगळी फंक्शन्स आहेत. आपल्याला काय विचारलेलं आहे, सस्पेन्सर सेल डेव्हलप्स फ्रॉम, सो सस्पेन्सर सेल्स डेव्हलप्स फ्रॉम दी ऊसपोर. सो दी ए फर्स्ट करेक्ट ऑप्शन आहे. सो इंटिग्युमेंट, एंडोस्पर्म, कॉटिलिडॉन कॅन बी रिजेक्टेड बिकॉज सस्पेन्सर सेल्स डेव्हलप्स फ्रॉम दी ऊसपोर. ओके, कन्सेप्ट क्लिअर झाला आहे. क्वेश्चन ॲड करा पॉईंट वाईज पॉईंट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 9. काय क्वेश्चन आहे बघूया आपण. ॲनिमोफिली इज नॉट ऑब्झर्वड इन. ॲनिमोफिली इज नॉट ऑब्झर्वड इन. आता हे ॲनिमोफिली काय आहे हे आपण बघणार आहे. ॲनिमोफिलीमध्ये काय होतं, ॲनिमो या शब्दाचा अर्थ आहे विंड. सो ॲनिमो इक्वल टू विंड, याला आपण एअर म्हणतो. फिली मीन्स ट्रान्सफर. याचा अर्थ ज्या प्रक्रियेमध्ये हवेमार्फत पोलन ग्रेन ट्रान्सफर होतात, पॉलिनेशन घडतं. सो पॉलिनेशन थ्रू एअर, पॉलिनेशन थ्रू विंड. सो पॉलिनेशन through wind is called as anemophily. Through wind is called as anemophily. Through air is called as anemophily. आता हवेमध्ये जे पॉलिनेशन होतं हे मोस्टली ग्रासेसमध्ये होतं, मोस्टली मोनोकॉटमध्ये होतं. सो इट इज मोस्टली ऑकर्स इन ग्रासेस अँड इन मोनोकॉट्स. ओके,
ग्रासेसमध्ये जास्तीत जास्त पॉलिनेशन होतं. सो ॲनिमो मीन्स विंड, फिली मीन्स ट्रान्सफर, पॉलिनेशन थ्रू विंड इज कॉल्ड ॲज ॲनिमोफिली. आणि ॲनिमोफिली ही मोस्टली ग्रासेसमध्ये मोनोकॉटमध्ये होतं. ओके, आता आपण हे बघूया की हा मेज आहे, हा मोनोकॉट आहे, ग्रास फॅमिलीचा मोनोकॉट आहे. सो मोनोकॉट. जवार मोनोकॉट आहे, शुगर कॅन मोनोकॉट आहे. ओके, सॅल्विया मात्र मोनोकॉट नाही, डायकॉट आहे. सो ॲनिमोफिली इज नॉट ऑब्झर्वड इन. ॲनिमोफिली मेजमध्ये होईल कारण तो मोनोकॉट आहे. जवारमध्ये होईल मोनोकॉट, ग्रासेस फॅमिलीमध्ये आहे. शुगर केनमध्ये होतं, थ्रू विंड होतं. सॅल्विया मात्र डायकॉट आहे, इथं हवेमार्फत पॉलिनेशन होत नाही. सॅल्वियामध्ये स्पेशल फीचर्स असतं. इन केस ऑफ बर्ड्स मार्फत सॅल्वियामध्ये पॉलिनेशन होतं. म्हणजे इथलं पॉलिनेशन आहे थ्रू विंड आहे, हे विंड मार्फत होतं, हेही विंड मार्फत होतं, आणि हे थ्रू बर्ड्स होतं. हॅमिंग बर्ड्स असतील किंवा वेगवेगळे स्मॉल साईजचे बर्ड्स असतात, त्या बर्ड्स मार्फत सॅल्वियामध्ये लेवर मेकॅनिझम असते स्पेशली, आणि बर्ड्स मार्फत पॉलिनेशन होतं. सो ॲनिमोफिली मीन्स रिलेटेड विथ विंड आणि नॉट ऑब्झर्वड कोणामध्ये पाहायला मिळत नाही, तर ती सॅल्वियामध्ये पाहायला मिळत नाही. म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे, प्रॉपर ऑप्शन आहे, करेक्ट ऑप्शन आहे तो सॅल्विया. डायकॉटमध्ये बर्ड्स मार्फत होतं, ॲनिमोफिली म्हणजे हवेमार्फत होत नाही. म्हणजे आपला करेक्ट ऑप्शन आहे तो डी आहे. सो ॲनिमोफिली इज नॉट ऑब्झर्वड इन सॅल्विया. सो डी इज दी करेक्ट ऑप्शन, नॉट ऑब्झर्वड इन सॅल्विया. ओके, आता जर डी ऑप्शन करेक्ट आला आहे तर आपले पहिले 3 ऑप्शन हे इलिमिनेट झाले, रिजेक्ट झाले, कारण ह्या सगळ्यांच्यामध्ये ॲनिमोफिली होतं. ॲनिमोफिली फक्त दिलेल्या ऑप्शनपैकी सॅल्वियामध्ये होत नाही, बाकी या तिघांच्यामध्ये पण ॲनिमोफिली होत असतं. कळालेलं आहे? सिम्पल क्वेश्चन आहे, शब्दावरून लक्षात ठेवायचं. ॲनिमो मीन्स विंड, फिली मीन्स ट्रान्सफर. नोट करा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10. काय क्वेश्चन आहे बघा, हा थोडं प्रॉब्लेम टाईपचा क्वेश्चन आहे, अतिशय सोपं असतं, इंटरेस्टिंग असतं. इफ देअर आर 1280 मायक्रोस्पोअर्स इन टेट्रालॉक्युलर अँथर, हाऊ मेनी मायक्रोस्पोअर मदर सेल्स, म्हणजे MMC म्हणतो आपण, मायक्रोस्पोअर मदर सेल्स will be there in its each pollen chamber, in its each pollen chamber. काय काय दिलंय? 1280 मायक्रोस्पोर्स दिलेत. अजून काय दिलंय? अँथर दिलाय, टेट्रालॉक्युलर म्हणजे 4 चेंबर्स आहेत. काय तयार झालेत? मायक्रोस्पोर्स. काय विचारलंय? मायक्रोस्पोअर मदर सेल्स विचारलेले आहेत. सो हाऊ मेनी मायक्रोस्पोअर मदर सेल्स विल बी देअर इन इट्स ईच पोलन चेंबर. एकूण पोलन चेंबर 4 आहेत, त्यापैकी एका पोलन चेंबरमध्ये किती मायक्रोस्पोअर मदर सेल्स असतील असं आपल्याला विचारलेलं आहे. बघा, थोडंसं आपल्याला समजण्यासाठी दाखवूया. या ठिकाणी हा अँथर आहे. ॲक्च्युली ह्या एका लोबमध्ये 2 पोलन सॅक असतात, असे एकूण 4 पोलन सॅक आहेत, ज्याला म्हणायचं टेट्रालॉक्युलर किंवा 4 चेंबर्ड म्हणायचं. याच्यामध्ये ह्या पोलन मदर सेल्स असतात. ओके, ज्याला आपण मायक्रोस्पोअर मदर सेल्स पण म्हणतो किंवा पोलन मदर सेल्स म्हणतो. म्हणजे आम्हाला कळालंय 4 चेंबरचा अँथर आहे. सो अँथर हॅव्हिंग 4 चेंबर्स, 4 चेंबर्स आहेत.
अँथरमध्ये 4 चेंबर्स आहेत. आता याचं थोडंसं बेसिक बघूया की ह्या चेंबरमध्ये पोलर मदर सेल्स किंवा मायक्रोस्पोअर मदर सेल्स असतात. 2n सिच्युएशन डिप्लॉइड असतात. या मायक्रोस्पोअर मदर सेल्समध्ये काय असतं, कन्सेप्ट असा आहे, 1 मायक्रोस्पोअर मदर सेल प्रोड्यूस 4 मायक्रोस्पोअर्स. हा कन्सेप्ट आहे. म्हणजे हे होण्यासाठी मिओसिस होणं गरजेचं असतं. हे बेसिक आहे. सो 1 MMC इज इक्विवॅलंट टू 4 मायक्रोस्पोअर्स. ओके. आता आपल्याला मायक्रोस्पोअरचा नंबर दिलेला आहे. किती दिलेलं आहे? 1280 मायक्रोस्पोअर्स दिलेले आहेत. म्हणजे सुरुवातीला आपल्याला मायक्रोस्पोअर्स दिलेले आहेत, त्याच्यावरून आपल्याला मदर सेल्स काढाव्या लागतील. हेच इक्वेशन आपण थोडंसं उलटं लिहिणार आहे. ओके. म्हणजे आत्ता आपल्याकडे एका पेशीपासून 4 मायक्रोस्पोअर मदर सेल्स मायक्रोस्पोअर्स तयार होतात एका मायक्रोस्पोअर मदर सेलपासून. तर आपल्याकडे 4 मायक्रोस्पोअर मदर सेल्स आहेत. याच्यामध्ये 4 मायक्रोस्पोअर हे एका पेशीपासून तयार होतात. मग एवढ्या मायक्रोस्पोअरसाठी किती पेशी लागतील असं आपण करूया. सो इक्वेशन असं होईल. सो 4 मायक्रोस्पोअर्स equivalent to the 1 MMC microspore mother cell. Therefore, these microspore 1280 microspores equal to how many polar mother cells हे आपल्याला काढायचं आहे. तर हे काढत असताना हेच आपण असंही लिहू शकतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो आपण. सो 1280 मायक्रोस्पोअर्स इंटू 1 डिवायडेड बाय 4. ओके. काय येईल बघूया आपण. हे आन्सर काय येईल बघूया. 4 1 4, 4 3 12, 4 2 8, 0. सो 320 काय मिळाले आपल्याला MMC. एवढ्या मायक्रोस्पोअर मदर सेल असतील. पण हे 4 चेंबरचे मिळून झाले. 4 चेंबरमध्ये एवढे आहेत. मग एका चेंबर इथं बघा. सो हाऊ मेनी मायक्रोस्पोअर मदर सेल्स विल बी देअर इन इट्स ईच पोलन चेंबर. ईच पोलन. आता आपण जे हे काढलेलं आहे हे 4 पोलन चेंबरसाठी काढलेलं आहे. मग 4 पोलन चेंबरसाठी एवढे आहेत, बरोबर. तर 1 पोलन चेंबरसाठी किती असं आपल्याला काढावं लागेल. बघूया आपण काय करू शकतो. सो 4 पोलन चेंबर्स equal to 320 MMC. Therefore, 1 pollen chamber equal to how much? मग आपल्याला हे काढावं लागेल. काय होईल? पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन लिहायचं. सो 320 MMC इंटू 1 डिवायडेड बाय 4 हे कॅल्क्युलेशन येईल आपल्याला. काय होईल बघूया. 4 1 4, 4 8 32, 0. सो इट कम्स टू 80 MMC पर पोलन चेंबर इन इट्स ईच पोलन चेंबर. पर पोलन चेंबर असं म्हणू आपण. पर चेंबर. ओके. म्हणजे आपलं फायनल आन्सर आहे ते 80 MMC आहे. आणि 80 MMC हा आपला पहिलाच ऑप्शन आहे. म्हणजे फर्स्ट ऑप्शन हा करेक्ट आहे. तुम्ही काय करता, इथंपर्यंत ओके करता. तुम्हाला हे बेसिक माहीत असतं. मग इथंपर्यंत येता.
पण पोलन 4 तुम्हाला दिलेले आहेत, टेट्रा लॉक्युलर म्हणजे 4 चेंबर आहेत, त्यापैकी एकामध्ये काढायचं आहे, तर एकामध्ये 4 मिळून टोटल होतात 320 MMC. मग एकामध्ये किती येतात तर 80 MMC येतं. सो दिस इज दी फर्स्ट ऑप्शन इज दी करेक्ट ऑप्शन. आणि त्यामुळं उरलेले 3 ऑप्शन आहेत गेट इलिमिनेटेड बिकॉज फर्स्ट 80 MMC पर पोलन चेंबर इज दी करेक्ट आन्सर. ओके, याच्यात महत्त्वाचं काय बेसिक हे आहे की 1 MMC गिव्स 4 मायक्रोस्पोअर्स. हे बेसिक आहे आणि असे एकूण 4 चेंबर्स आपल्याला दिलेले आहेत. क्लिअर? ओके, नोट करा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन 11. विच वन ऑफ द फॉलोइंग प्लांट डज नॉट हेल्प्स इन व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन बाय लीव्स. म्हणजे खालील दिलेल्या वनस्पतीपैकी या वनस्पतीपैकी कोणत्या वनस्पतीचं रिप्रोडक्शन म्हणजेच प्रोपॅगेशन व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन हे लीव्ज मार्फत होत नाही. डज नॉट, हे महत्त्वाचं आहे. क्वेश्चन वाचत असताना तुम्ही खूप मोठी प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. तुम्ही डायरेक्ट काय क्वेश्चन रीड करता आणि तुम्हाला होतं व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन बाय लीव्ज, पण याच्यात डज नॉट विचारलं आहे, डज नॉट. त्यामुळं क्वेश्चन हा अतिशय काळजीपूर्वक रीड करणं गरजेचं असतं. प्रश्नाचा पूर्ण अर्थ समजल्यानंतरच तुम्ही ऑप्शनकडे जायचं असतं. म्हणजे व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन विचारलेलं आहे, लीव्ज कोणामध्ये होत नाही असं विचारलेलं आहे. आपल्याला माहीत आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन बाय लीव्ज होतं. हे लीव्ज मार्फत होणारं जे व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन असतं त्याचे आपण 3 एक्झाम्पल्स बघितलेले होते. यालाच आपण इपिफायलस बड असंही म्हटलं होतं. म्हणजे हे जे लीप असतं ह्या लीपवरती बड्स तयार होतात आणि या ठिकाणी बड्स तयार होऊन याच्यापासून लीपपासून व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन होत असतं. हे यंग बड असतं आणि याच्यापासून व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन होत असतं. त्याच्या आपण 3 एक्झाम्पल बघितलेली होती. एक बेगोनिया, याच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होतं थ्रू लीफ होतं, थ्रू लीफ म्हणजे लीव्ज मार्फत होतं. कॅलेंचो पण त्याचं एक्झाम्पल आहे, थ्रू लीव्ज मार्फत होतं. ब्रायोफायलम इथं दाखवलेलं आहे, थ्रू लीव्ज होतं. म्हणजे लीव्ज मार्फत व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन होणारी ही 3 एक्झाम्पल आहेत, बेगोनिया, कॅलेंचो अँड ब्रायोफायलम. याचा अर्थ आता आपल्याला कळालं आहे की ह्या तिघांच्यामध्ये थ्रू लीव्ज होतं, म्हणजे याच्यामध्ये होत नाही. मग याच्यामध्ये जर लीव्ज मार्फत होत नाही तर ऑक्झॅलिसमध्ये कशा मार्फत होतं, स्टोलॉन मार्फत होतं, रनर मार्फत होतं, थ्रू रनर. यांच्यामध्ये मार्फत होतं. याचा अर्थ वरच्या तिघांच्या मार्फत लीव्ज मार्फत होतं, तर याच्यामध्ये होत नाही. म्हणजे आपल्याला डज नॉट विचारलं आहे, त्याचा करेक्ट ऑप्शन आहे तो करेक्ट ऑप्शन आहे ऑक्झॅलिस आहे. याचा अर्थ हे 3 ऑप्शन हे एलिमिनेट होतात, रिमूव्ह होतात अँड द करेक्ट ऑप्शन इज ऑक्झॅलिस. कारण या तिघांच्यामध्ये लीव्ज मार्फत होतं, याच्यामध्ये मात्र लीव्ज मार्फत होत नाही. ओके, नोट करा. 1 by 1 MCQ नोटबुकमध्ये नोट करायचे आहेत.